सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि आपल्या महाराजांच्या अ, सप्ताहाला सुरुवात झाली आहे. तर अशा प्रकारे मी लवकर उठले होते. सकाळी मस्त हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं, दारावरती स्वस्तिक वगैरे काढून घेतलं. त्यानंतर सूर्यदेवाने दर्शन दिलं होतं. मस्त सूर्यदेवाचे दर्शन घेतले. त्यानंतर सगळं उरकलं वगैरे, काम वगैरे उरकले आपले आणि पूजेची तयारी करायला घेतली. तर पूजेची पानं मी काही आणले नव्हते, पण आपल्या इथं भरपूर झाडं आहेत मागे, घराच्या मागे. मग असं मी 5 प्रकारची एका झाडाची 5 पाने घेऊन आले. अशा प्रकारे मी पानेही घेऊन आले. त्यानंतर पूजेची तयारी देखील केली. सारा अमृत वाचून घेतला. आजचा दिवस पूर्ण सेवेचाच होता माझ्या. कारण आज सेवा होत्या. माता लक्ष्मीची सेवा करायची होती, गुरुचरित्र पारायण करायचं होतं, स्वामीचरित्र पारायण करायचं होतं. म्हणजे असे पारायण तर चालूच आहेत. मी 108 दिवसांचं पारायण चालू केलंय. त्याच्यामुळं सारा अमृत तर स्किप करून चालत नाही. कारण एक-एक दिवस खूप महत्त्वाचा असतो. एक दिवसही स्किप झाला की लोड पडतं. म्हणून ते पारायण मी स्किप करत नाही. त्यानंतर मस्त मातेची अशी पूर्ण तयारी करून घेतली लक्ष्मी मातेची आणि लक्ष्मी मातेला विष्णूंची सेवा किती प्रिय आहे. म्हणून मार्गशीर्ष महिन्यात सर्वांनी एक तरी सत्यनारायण पूजा करा आपल्या घरात. त्यानंतर अशी छान असं सजून वगैरे घेतलं. त्यानंतर मी देवीची पूजा मांडणी करून घेतली. देवीची आरती झाली. देवीला आपल्या खीर आवडते तांदळाची. त्यानंतर आपल्या देवीला दूध किती प्रिय आहे. त्यानंतर मी दूध आणि केळीचा नैवेद्य देवीला दाखवला. मी खूप साध्या पद्धतीने देवीची पूजा केली. आम्ही मुकुट वगैरे काही लावत नाही. साधी सिंपल माझी पूजा असते. मला साधी सिंपलच पूजा आवडते. त्यानंतर छान अशी आरतीही करून घेतली देवीची. देवीला नैवेद्यही दाखवून झाला. शेजारीच गुरुचरित्र पारायणही मी मांडलेलं आहे. तेही व्हिडिओमध्ये दिसलंच असेल. तर गुरुचरित्र पारायण आणि माता लक्ष्मीची पूजा ही शेजारी-शेजारीच आहे. आपलं घर छोटं असल्यामुळं मी एका ह्याच्यावरच ॲडजस्ट करून दोन्ही मांडणी शेजारीच केल्या आहेत. आणि अशा प्रकारे छान प्रकारे मी आरती करून घेतली. देवीला नमस्कार केला. सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. भेटूया असाच एक व्हिडिओ घेऊन पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मी इथंच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.